जुन्नरमध्ये पहाटेच्या सर्च ऑपरेशन दरम्यान तब्बल 270 किलो संशयित गोमांस जप्त करण्यात आले असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जुलै रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास जुन्नरमधील मोई मोहल्ला परिसरात गोवंशाची कत्तल करून मांस एका खोलीत साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश टिटमे आणि त्यांच्या पथकाने परिसरात पाळत ठेवून कारवाई केली। या कारवाईत एका खोलीतून सुमारे 270 किलो संशयित गोमांस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार ही खोली फुरकान इब्राहिम बेपारी याची असून त्याच्यावर यापूर्वी गोवंशाशी संबंधित गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलं आहे। या प्रकरणात रेहान दस्तगीर कुरेशी, अदनान अल्ताफ बेपारी आणि अतिक अहमद कुरेशी या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर मुतम्मिल कुरेशी, बिलाल दस्तगीर कुरेशी आणि समीर सोहेल कुरेशी आणि शरीन इब्राहिम बेपारी हे आरोपी अद्याप फरार असून त्या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणातील काही आरोपींवर यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार असल्याची नोंद आहे। यात सर्च ऑपरेशन दरम्यान जुन्नर पोलीस ठाण्यातील आर्म ॲक्टमधील एका वेगळ्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मोहसिन इक्बाल अत्तार यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जुन्नर परिसरात गोवंश कत्तल आणि गोमांस प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे।